आपल्या दुश्मनाला कसे ओळखायचे. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा विषय समजून घेणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. दुश्मन कसे ओळखायचे. कारण बाहेरचा शत्रू कमी त्रास देतो, पण जवळच्या माणसासारखा कोणतीच जखम खोल नसते. माणूस कधी चेहऱ्याने नाही तर वागण्याने ओळखला जातो. नंबर 1, तुमच्या यशाने जळणारा माणूस. खरा दुश्मन तो नसतो जो तुमच्याशी समोरासमोर भांडतो. खरा दुश्मन तो असतो जो तुमचं यश पाहून मनातून खळखळतो. तुम्ही काही साध्य करता, लोक टाळ्या वाजवता, कौतुक करता, पण हा एक माणूस तुमच्या आसपासचा चेहरा वाईट करून घेतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची एक रेषाही दिसत नाही. ही जळफळाटच सांगते की त्याचं मन तुमच्या विरोधात आहे. असा माणूस तुमच्या मागे तुमचा मार्ग रोखायचा प्रयत्न करतो. तो तुमच्या चांगल्या गोष्टींना कमी लेखतो आणि वाईट शोधण्याचा प्रयत्न करतो. नंबर 2, तुमच्या गुणांची कधीच दखल न घेणारा. तुम्ही कितीही चांगलं करा, कितीही मेहनत घ्या, कितीही प्रयत्न करा, पण हा माणूस कधीच तुम्हाला चांगलं केलंस असं म्हणत नाही. तुमचे गुण, तुमचे कौशल्य, तुमची मेहनत याचं तुमच्यासाठी काहीच मूल्य नसतं. असा माणूस तुमच्यात आत्मविश्वास कमी करण्यासाठी तुमच्या चांगल्या गोष्टींचं अस्तित्व नाकारतो. हा छुपा शत्रू असतो, कारण जेव्हा एखाद्याला तुमचं चांगलं दिसत नाही तो कधीच तुमचं हितचिंतक होऊ शकत नाही. नंबर 3, सतत तुमचा दोष शोधणारा. तुम्ही काहीही करा, त्याला त्यात चुकीचं काहीतरी दिसणारच. असा माणूस तुमच्या यशापेक्षा तुमच्या चुका मोठ्या करून दाखवतो. तुम्ही 100 चांगल्या गोष्टी केल्या तरी त्याला तुमची एकच चूक दिसेल. हे वर्तन दुश्मनापेक्षा कमी नाही, कारण माणूस जर नेहमी दोषच बघत असेल तर तो तुमच्यासाठी चांगला कधीच नाही. नंबर 4, पाठीमागे वेगळं रूप दाखवणारा. समोर गोड बोलणारा, मागे तुमच्यावर विष ओतणारा. हा सर्वात धोकादायक शत्रू. समोर तो तुम्हाला प्रेमाने बोलतो, चांगलं सांगतो, पण तुम्ही फिरलात की त्या क्षणीच तुमच्याबद्दल उलटसुलट बोलतो. असा माणूस तुमची प्रतिमा खराब करतो, तुमचे मित्र दूर करतो, तुमच्या विरुद्ध मत बनवतो. हा माणूस समोरून नाही तर पाठीत वार करतो. नंबर 5, तुमच्या स्वप्नांवर हसणारा. तुम्ही मोठं ध्येय सांगितलं की तो म्हणेल तुमच्याकडून होणार नाही, हे तुमच्यासाठी नाही, इतक्या मोठ्या गोष्टींचे तू पात्र नाहीस. असा माणूस तुमची मानसिक शक्ती तोडतो. तुमचं स्वप्न खोटं करून दाखवणारा माणूस तुमचं भविष्य अडवतो. नंबर 6, तुमच्या अपयशात आनंद मानणारा. तुम्ही एखाद्या स्पर्धेत हरलात, कामात चुकलात, एखादी संधी हाताळली आणि हा माणूस आतून सुखावतो. हसत नाही, पण त्याच्या डोळ्यात आनंद दिसतो. हा तुमचा स्पष्ट शत्रू, कारण मित्र तुमच्या आनंदात असतो आणि शत्रू तुमच्या अपयशात आनंद मानतो. नंबर 7, चुकीचे सल्ले देऊन तुमचं नुकसान करणारा. हा प्रकार सर्वात हुशार दुश्मनांचा असतो. ते म्हणतात मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय, पण आतून ते तुमचा मार्ग चुकवतात. ते तुम्हाला असे सल्ले देतात ज्यामुळे तुमचं नुकसान होईल. तुम्ही संधी सोडाल, तुम्ही मागे पडाल. ते तुमच्यासाठी नाटक करतात की त्यांना तुमची काळजी आहे, पण प्रत्यक्षात ते तुमची प्रगती थांबवत असतात. नंबर 8, तुमचा आत्मविश्वास कमी करणारा. तुम्ही बोललात तर तो बोलतो, काहीतरी सांगतो. तुम्ही निर्णय घेतला तर तो म्हणतो तू चुकतोयस. तुम्ही कोणत्या उपक्रम केला तर तुला ते येत नाही. असा माणूस तुम्हाला स्वतःपासून दूर करतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या मनात शंका निर्माण करते तेव्हा ती तुमच्यासाठी चांगली नसते. नंबर 9, तुमचा उपयोग करून घेणारा स्वार्थी माणूस. काम असेल तेव्हाच ज्याला आपण आठवतो, काम झालं की 1 सेकंदात गायब. असा माणूस तुमचा मित्र नाही, तो तुम्हाला एक साधन म्हणून वापरतो. त्याला तुमची भावना, तुमचे आयुष्य, तुमचे ध्येय यांच्याशी काही देणं घेणं नसतं. तो फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो. नंबर 10, तुमच्या आनंदाचा मत्सर करणारा. तुम्ही आनंदी असलात की ज्याला त्रास होतो, तुम्ही हसलात की ज्याला अस्वस्थ वाटतं. असा माणूस कधीही तुमचा साथीदार होऊ शकत नाही, कारण ज्या व्यक्तीला तुमचं हसणंही सहन होत नाही त्याला तुमचं यश काय सहन होईल. नंबर 11, तुमच्या गुपितांचा गैरवापर करणारा. तुम्ही विश्वास ठेवून त्याला काही बोललात
आणि तो तेच तुमच्या विरुद्ध वापरतो. ही दुश्मनीची सर्वात खोटी आणि घाणेरडी रूप. असा माणूस तुमचं नाव, तुमची इज्जत, तुमची प्रतिमा, सर्व काही धोक्यात घालवतो. तो तुमच्या विश्वासाचा गैरवापर करतो. नंबर 12, तुमची किंमत कमी करणारा. हा सर्वात मोठा शत्रू. तुम्ही कितीही चांगले असलात, तुम्ही कितीही कष्ट केले, तुमची क्षमता कितीही मोठी, हा माणूस नेहमी तुम्हाला लहान दाखवतो. तो म्हणतो, तू कोण आहेस, तू काही नाहीस, तू काहीतरी मोठं करू शकत नाही. ही वाक्य माणूस तोडतात, प्रगती थांबवतात, मनाला कमकुवत करतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमची किंमतच नाकारते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने तुमची दुश्मनच असते. खरा शत्रू तो नसतो जो तुम्हाला बाहेरून हानी करतो. खरा शत्रू तो असतो जो तुमच्या मनावर हल्ला करतो, तुमच्या आत्मविश्वासावर, तुमच्या स्वप्नावर, तुमच्या मेहनतीवर, ज्यामुळे तुम्हाला स्वतःवर शंका येते, तुमची चाल थांबते, तुमचं जगण्याचं बळ कमी होतं. अशा कोणत्याही व्यक्तीला तुमच्या आयुष्यात जास्त जागा देऊ नका, कारण तुमचं यश, तुमची ऊर्जा, तुमचं मन यांच्या आड येणारे हेच आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू